हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. खास मेजवानी विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम. अगदी घरच्या घरी अर्ध्या लिटरपासून त्याची 5 पट आईस्क्रीम कशी बनते यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बघा, सगळ्यात आधी या ठिकाणी आपण अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखरेचं प्रमाण साधारणपणे 6 चमचे घालायचं आहे. म्हणजे तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. यानंतर आपण थोडंसं दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये पाव चमचा आपल्याला CMC पावडर घालायची आहे. त्यानंतर 1.5 चमचा GMS पावडर घालायची आहे आणि 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि हे व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते फेटून घ्यायचं आहे. तर आता एका साईडला आपण दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण साधारणपणे 1 कपभर दुधामध्ये हे सगळ्या पावडरी आपण मिक्स केलेल्या आहेत. तर CMC पावडर आणि GMS पावडरमुळे खूप छान व्हॉल्यूम त्याचं खूप जास्त वाढतं. आता या दुधामध्ये आपण साखर घातली 6 चमचे आणि त्यानंतर हे जे मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रणसुद्धा घातलेलं आहे आणि त्याला गुठळ्या होऊ नयेत आणि खाली लागू नये, करपू नये म्हणून आपण सतत याला ढवळत राहायचं आहे. तर बघा तुम्ही, हे जे आपण सध्या आईस्क्रीमचा बेस बनवत आहोत, तर साधारणपणे 3-4 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण हा बेस सेट होण्यासाठी साधारणपणे एक 10 तास तरी ठेवायचा आहे. 8 ते 10 तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमचा बेस व्यवस्थित सेट झालेला आहे. तर आता आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी घेऊयात. तर हा जो बेस आहे हा आपल्याला फेटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला व्हिप क्रीमसुद्धा लागणार आहे. तर सर्वात आधी आपण थोडीशी साधारणपणे 1.5 कप व्हिप क्रीम घ्यायची आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी आपण व्हिप क्रीम फेटून घेऊया. तर व्हिप क्रीम फेटण्याची जी व्हिपिंग मशीन आहे त्या मशीनने व्यवस्थित क्रीम फेटली जाते आणि याचे व्हॉल्यूम 3-4 पटीने वाढते. तर बघा, अशा पद्धतीने आपण सुरुवातीला 1-2 स्पीडवरती याला फेटून घ्यायचं आहे आणि हळूहळू त्याची स्पीड वाढवायची आहे. नंतर आपण 3-4-5 या स्पीडवरती याला फेटू शकतो आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी याचं व्हॉल्यूम हळूहळू वाढत आहे. आईस्क्रीम किंवा केकसाठी जी व्हिपिंग क्रीम आपण वापरतो तीच व्हिप क्रीम आपल्याला या ठिकाणी कुठल्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकता आणि इन केस जर व्हिप क्रीम नाही मिळाली तर अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा या ऐवजी तुम्ही वापरू शकता. तर आता या ठिकाणी आपली व्हिप क्रीम पूर्णपणे फेटून झालेली आहे का हे पाहण्यासाठी आपण काय करायचं आहे, हे जे हे बघा, अशा पद्धतीने क्रीम जर खाली सांडली नाही तर समजायचं आपली व्हिप क्रीम व्यवस्थित फेटून झाली आहे. आता आपल्याला आईस्क्रीमचा बेस फेटून घ्यायचा आहे. तर आता हा बेस आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा बेससुद्धा जसं आपण व्हिप क्रीमला फेटून घेतलं अगदी त्याच पद्धतीने हा बेससुद्धा आपल्याला फेटून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता की CMC पावडर आणि GMS पावडर वापरल्यामुळे या बेसचं व्हॉल्यूम किती प्रमाणात वाढणार आहे. तर बघा, इथे अर्धा लिटर फक्त आपण दूध वापरलेलं आहे. त्या अर्ध्या लिटर दुधापासून या पातेल्यामध्ये आत्ता तुम्ही बघू शकता आपला बेस कुठे आहे आणि आता थोड्या वेळाने जसं आपण त्याला फेटू तसं त्याचं व्हॉल्यूम किती प्रमाणात वाढते ते तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला बेससुद्धा फेटून झालेला आहे. आता एका ठिकाणी मी मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे. त्यानंतर व्हिप क्रीम फेटून झालेली आहे तीसुद्धा आणि हा जो बेस आहे तोसुद्धा या ठिकाणी पूर्णपणे फेटून आता झालेला आहे. अगदी म्हणजे हे प्रमाण जर करेक्ट असेल ना तर कोणीही हे आईस्क्रीम बनवू शकतं, एवढी याची सोपी पद्धत आहे. तर आता यामध्ये आपण व्हिप क्रीम जी फेटून घेतलेली होती ती घातली आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मँगो पल्प घालायचा आहे. तर साधारणपणे तुम्ही हापूस किंवा केशर वगैरे जे सुगंधी आंबे असतात
त्याचा पल्प घ्यायचा आहे, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. तर या ठिकाणी मी डायरेक्टली हा पल्प टाकलेला आहे. तुम्ही याला थोडंसं पॅनमध्ये थोडासा अजून थिक बनवूनसुद्धा घेऊ शकता. तर एक 6-7 आंब्याचा मी पल्प काढलेला होता, कारण आईस्क्रीमचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. आणि त्यामध्ये तुम्ही मँगोचा क्रश देखील घालू शकता, जर मँगोज अवेलेबल नसतील तर. आणि थोडासा कलर घालायचा आहे. कलर इज टोटली ऑप्शनल. आता यानंतर हे तीनही जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा. म्हणजे हे पातेलं ऑलरेडी 2.5 ते 3 लिटरचं पातेलं आहे, तर यामध्येही हे आईस्क्रीम अगदी काठोकाठ भरलेलं आहे. इतकं आपलं अर्धा लिटर दुधापासून साधारणपणे 3 लिटर हे दूध आईस्क्रीम बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर फॅमिलीसाठी खूप छान आणि अगदी हेल्दी पद्धतीनं हे आईस्क्रीम घरच्या घरीच बनवू शकतो. तर बघा, हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण आंब्याच्या काही फोडीसुद्धा याच्यामध्ये घातल्या तर ते खाताना खूप छान त्याची चव लागते. तर मी छोट्या छोट्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आता मिक्स करायचं आहेत या छोट्या छोट्या फोडी. आणि एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण आता आपण घालून घेणार आहोत. वरून आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी ज्या आहेत त्या आपण वरती अशा स्प्रिंकल करून घेतलेल्या आहेत. आणि आता याचं झाकण टोटली पूर्ण हवाबंद लावून आता हे फ्रीजरमध्ये आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. साधारणपणे 8 ते 10 तास ॲटलिस्ट हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, किंवा 10 ते 12 तासांनंतर पुन्हा आपण हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. नंतर आता आपण चेक करूया. तर 12 तासानंतर तुम्ही पाहू शकता की हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि आता हे सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे. तर एकदा हे अर्धा लिटर दुधापासून बनवलेलं आईस्क्रीम तुम्ही 8-10 दिवस 15 दिवससुद्धा खाऊ शकता. एवढं हे जास्त बनतं आणि खूप छान फ्रेश आईस्क्रीम. आता बाहेरचं आईस्क्रीम कसं आहे आपल्याला माहिती नसतं, किती दिवसांचं वगैरे आहे. तर फ्रेश आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरीच बनवून खाऊ शकता. आणि मँगोचा सीझन आहे, आंब्याचा सीझन आहे. मँगोज सगळ्यांनाच आवडतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आंबे हे फेवरेट असतात. सो तुम्हीसुद्धा बनवून रिप्लाय द्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.